ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीने तयार केलेला व्हिडिओ अस्मिताला दाखवताच अस्मिताने इथे आता सचिनच्या तोंडावरती डिवोर्स पेपर फेकून मारत तिने सचिनची हकलपट्टी केलेली असते. त्याला घरातून हकलून दिलेलं असतं. साक्षी जिवंत असल्याचं समजताच अर्जुनने सायलीला विश्वासात घेऊन त्याने स्वतःच्या आणि महिपत शिखरेच्या डीलबद्दल सायलीला सांगितलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सचिन सारखा अस्मिताकडून पैसे मागत असतो आणि त्याच्या प्रेमाखातीर अस्मिता त्याला पैसे देतसुद्धा असते. ही गोष्ट घरातल्या लोकांना कळत नसते, पण सायलीला मात्र कळलेली असते. सायलीने अस्मिताच्या फोनमध्ये आलेला सचिनचा मेसेज वाचलेला असतो. त्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं असतं की आज मला थोडे पैसे लागतील, तू मला देशील का? आणि तेव्हासुद्धा तिने त्याला पैसे दिलेले असतात. 2-3 वेळा सायलीला भास झालेला असतो की तिने इथे साक्षी शिखरेला बघितले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, साक्षी शिखरे जिवंत नाही आहे. पण इथे आता कुणीही सायलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही, कारण सगळ्यांना असंच वाटत असतं की साक्षी तर मेली आहे. पण इथे आता सायलीच्या समोर पुन्हा एकदा साक्षी येणार आहे आणि फक्त साक्षी एकटी नाही, तर तिच्याबरोबर सायलीला इथे सचिनसुद्धा दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सचिन हा खूप विचित्र वागतोय ही गोष्ट अस्मिताच्या लक्षात आलेली असते. घरातले सगळेजण अस्मिताच्या चेहऱ्यावरती स्माईल असावं, हसू असावं यासाठी सचिनबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे आता सगळेजण त्याच्याबरोबर चांगले वागत असतात, तर सचिन वाकड्यात जात असतो आणि ही गोष्ट अस्मिताला आवडत नाही. तेव्हा इथे प्रताप काका अस्मिताला म्हणतातसुद्धा की आम्ही फक्त तुझ्यासाठी त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो जर आमच्याबरोबर उद्धटपणे बोलला तर आम्ही ते सहन करणार नाही. आणि तेव्हा इथे अस्मिताला ही गोष्ट खटकलेली असते की माझ्या घरातले सगळेजण तुला आता चांगलं वागवतायत, तर तुला नीट वागायला बोलायला काय झाले? पण इथे सचिनचा जीव मात्र साक्षीकडे गेलेला असतो, कारण साक्षी त्याला वारंवार फोन करत असते आणि भेटायला बोलवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला संशय आलेला असतो की सचिनच्या वागण्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय. प्रियाला तर माहिती असतं की सचिन आणि साक्षी या दोघांचं अफेअर आहे म्हणून. साक्षी जिवंत आहे ही गोष्टसुद्धा प्रियाला आधीपासूनच माहिती होती, पण आता माहिती असूनसुद्धा तिने ही गोष्ट व्यवस्थित लपवून ठेवलेली असते. आणि इथे आता अर्जुनला असं वाटत असतं की सचिनचं काय चालू आहे, म्हणजे अस्मिताई त्याच्याजवळ इतकं बोलते पण त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या मोबाईलमध्येच आहे. याचा अर्थ हा माणूस काही अजून सुधारलेला नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ह्याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. आणि त्यानंतर इथे आता घरामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होत असतात. कल्पना अस्मितासाठी बाळासाठी शॉपिंग करत असते. अस्मिताची डिलिव्हरीची डेट जवळ आलेली असते. सगळी तयारी सुरू असते. तेव्हा इथे सचिनचं लक्ष कुणाच्याही बोलण्याकडे नसतं. तो आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा अस्मिता म्हणत असते, याला काय झालं आहे, प्रत्येक वेळी याचं कुणाच्याही बोलण्याकडे लक्षच नसतं. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिन काय झाले तुला? तुझ्याकडून चुका झाल्या. मी तुला माफ करून तुझ्याबरोबर पुन्हा एकदा सुखी संसार करण्याचा प्रयत्न करते, पण तू पुन्हा त्याच चुका करतोयस का? मी तुला माझ्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन माफ केलं आहे, याचं तू मला गिल्ट देणार आहेस वाटतं. त्याचा पश्चाताप होणार आहे का मला? मी तुला परत का संधी दिली याचा पश्चाताप जर मला झाला ना, तर मला ते चालणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो, असं काही नाही आहे अस्मी. तेव्हा अस्मिता म्हणत असते, मग तू बाबा होणार आहेस, मग तेव्हा तुला सगळ्यांनी विचारलं की तू काही नावं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहेस का? मी जशी 4-4 नावं काढून ठेवलीत तशी तू का नाही काढलीस? बाळ ही काय फक्त माझी जबाबदारी आहे, तुझी जबाबदारी नाही आहे ती? सांग ना. म्हणजे याचा अर्थ माझ्या घरातले लोक जे काही बोलत आहेत ते खरंच होणार आहे. तू काही कधीच सुधारणार नाही आहेस आणि मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल. हे अगदी बरोबरच बोलतायत ते, असं मी समजायला हवं, हो ना? तेव्हा इथे
अस्मिता म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव सचिन, मी माझ्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुला पुन्हा एकदा स्वीकारले याचा अर्थ मी तुला पुन्हा या घरातून बाहेरच काढणार नाही असं समजू नकोस. कळलं ना तुला? त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये तू सुद्धा तेवढाच आता सहभागी हो. तू सुद्धा सगळं काही झालं गेलं सगळं विसरून जा आणि तुझ्या बाजूने सुद्धा आपलं हे जे काही नातं आहे ते टिकवण्यासाठी एफर्ट्स दे, असं अस्मिताने त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा सचिन म्हणतो, अस्मी असं नाही आहे. आता सगळेजण बघितलंच ना, स्वतःच नावं सांगतायत. मला विचारलं ते पण शेवटला. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे मग तू बोलायचं होतंस ना आधी. शेवटला विचारल्यानंतर सुद्धा तू बोलला नाहीस. मग आधी कधी बोलणार होतास? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, जाऊ दे, तुझ्याजवळ बोलण्यात काही अर्थच नाही आहे. आणि ती आता बाहेर निघून जाते. तेव्हा साक्षीचे सचिनला फोन येत असतात. तेव्हा सचिन म्हणत असतो, साक्षी अगं मी घरी आहे, तुला कळत नाही का? ती म्हणते, हे बघ सचिन, तू लवकरात लवकर मला भेटायला ये, मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा इथे आता सचिन म्हणतो की ठीक आहे मी येतो. तिने लोकेशन पाठवलेलं असतं आणि तिथे आता ती भेटायला जात असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो एका कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेजणं भेटलेले असतात. अर्जुन आणि सायली दोघेजणं कॅफेमध्ये गेलेले असताना तिथे गेल्यानंतर दोघेजणं प्रियाच्या केसबद्दल बोलत असतात. कारण त्यांनी ठरवलेलं असतं की घरामध्ये बोलणं आपण जास्तीत जास्त टाळायचं, जेणेकरून आपण प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करतोय, काहीतरी शोधाशोध करतोय हे कुणालाही कळता कामा नये. तेव्हा प्रिया आपल्यावरती लक्ष ठेवून असते, तिला काही कळायला नको म्हणून त्या दोघेजणं बाहेर असं भेटून बोलत असतात, चर्चा करत असतात की अजून काय काय करता येईल. आणि तेवढ्यातच अर्जुनला फोन येतो, त्याला अर्जंटली जावं लागतं. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही जा, मी बिल पे करते आणि येते, तुम्ही जा, तुम्हाला घाई आहे. तेव्हा अर्जुन आता निघून गेलेला असतो आणि त्या ठिकाणी आता सायली किती बिल झाला ते पे करायला गेलेली असते. आणि तेव्हा तिथे साक्षी आणि सचिन हे दोघेजणं आलेले असतात. तेव्हा इथे साक्षी आता तिथे आल्यानंतर एक माणूस थोडासा चुकीचा वागतो, मिसबिहेव करतो आणि त्या माणसाने तिला ओळखलेलं सुद्धा असतं. तेव्हा इथे साक्षी घाबरते आणि ती पूर्णपणे पॅनिक करते. खूपच जास्त ती पॅनिक झालेली असते आणि ती म्हणते, सचिन तो माणूस बघ ना, अरे कसा वागतोय तो, अरे बघ ना तू. तेव्हा सचिन म्हणतो, शांत हो शांत हो, तू घाबरू नको, शांत हो. आणि त्या माणसाने सचिनला सुद्धा धमकी दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो सचिन तिला शांत करत असतो, गप्प करत असतो. आणि तेवढ्यातच इथे सायली बिल पे करते आणि तिथून जाणार असते. तेवढ्यातच तिचं लक्ष समोर सचिनकडे जातं. तेव्हा सचिनने एका मुलीला मिठी मारलेली असते आणि ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरे आहे. हे आता सायलीने बघितलेलं असतं आणि ती पटकन आपल्या मोबाईलचा उपयोग करते आणि त्या दोघांचा व्हिडिओ तयार करते, फोटोज वगैरे काढते आणि म्हणते की हे तर सचिन भाऊजी आहेत, पण त्यांच्याबरोबर साक्षी शिखरे काय करते? याचा अर्थ साक्षी शिखरे जिवंत आहे आणि त्याचबरोबर इथे सचिन भाऊजींची जी कोणी गर्लफ्रेंड आहे ती साक्षी शिखरे आहे, हे सुद्धा आता सायलीला कळलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे सचिनने सुद्धा सायलीला बघितलेलं असतं की सायलीने सगळं काही बघितलं आहे. आणि तेव्हा इथे सायली पटकन तिथून निघते, रिक्षा पकडते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी निघून जाते. तेव्हा इथे सचिन आता घाबरलेला असतो, करू तर काय करू, आता माझं काही खरं नाही आहे हे त्याला कळालेलं असतं. तेव्हा सायली पटकन रिक्षा पकडून घरी गेलेली असते आणि ती घरी गेल्या गेल्या म्हणते, अस्मिताताई कुठे आहेत, अस्मिताताई. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अस्मिता म्हणते, अगं इकडे ये ना सायली, हे बघ मी सचिनला म्हणाले होते ना मुलांची काही नावं शॉर्टलिस्ट कर, त्याने केले आहेत अगं, ही बघ. सायली म्हणते, ते जाऊ द्या सगळं, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे. ती म्हणत असते, मला माहिती आहे अस्मिताताई, जे काही मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला खूप जास्त त्रास होईल, पण हे बघा ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा इथे सायली अर्जुनला फोन करून घरी बोलावते. अर्जुनसुद्धा घरी आलेला असतो, अश्विनसुद्धा आलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, हे बघा सचिन भाऊजी आणि त्यांच्याबरोबर ती मुलगी कोण आहे ते बघा. तेव्हा इथे साक्षीने सचिनला मिठी मारलेली असते. तेव्हा अस्मिता म्हणते, ही तर साक्षी शिखरे आहे, पण ही जिवंत कशी? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, साक्षी जिवंत आहे. तुमच्यावरती ज्या मुलीने अटॅक केला होता ना ती मुलगी साक्षी शिखरेच होती,
मला आधीपासूनच तिच्यावरती संशय होता, पण कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. मी अर्जुन सरांना आधीच सांगितलं होतं की साक्षीला मी बघितलं, ती जिवंत आहे. पण आता तुम्ही बघितलंत, सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिखरेच आहे. आणि आज मी कॅफेमध्ये त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघितलं. पुरावा म्हणून मी तुम्हाला फोटो काढून दाखवायला आणला आहे. तेव्हा इथे आता अस्मिताने ते फोटोज वगैरे बघितल्यानंतर पूर्णपणे ती टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, या माणसाला माफ करून मी खूप मोठी चूक केली. ती म्हणते, अर्जुन डिवोर्स पेपर तयार कर, लवकरात लवकर डिवोर्स पेपर तयार करायला घे. काही झालं ना तरीसुद्धा या माणसाला मी आता माझ्या घरामध्ये राहू देणार नाही आहे आणि माझ्या आयुष्यातसुद्धा नाही. हा माणूस मला फसवतोय हे मला कळत होतं, तरीसुद्धा मी त्याला एक चान्स अजून देत राहिले आणि त्याचाच हा गैरफायदा घेत राहिला. याला फक्त माझा पैसा हवा आहे ना, पण आता नाही. आता या माणसाला मी माफ नाही करणार. तेव्हा अर्जुनने इथे चैतन्याला फोन करून फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स पेपर तयार करायला सांगितलेले असतात आणि आता इथे डिवोर्स पेपर घेऊन चैतन्य घरी पोचलेला असतो. तेव्हा सचिन घाबरत घाबरत घरी येतो. सचिन म्हणतो, अस्मी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे बघ, मला माहिती आहे सायली बहिणीने जे काही बघितलं आणि तुला जे काही सांगितलं ते सगळं तुला खरं वाटत असेल, पण ते खरं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, काय ते खरं नाही आहे? तुम्ही साक्षी शिकरेला मिठीमध्ये घेतलं होतं ते खरं नाही आहे? म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचं आहे तुम्हाला? हे फोटो खोटं बोलत आहेत. तेव्हा अस्मिता म्हणते, मला आता तुझ्याकडून काही ऐकून घ्यायचं नाही आहे. ह्या डिवोर्स पेपरवरती मी सह्या केल्यात, पटकन तू सही कर, नाहीतर तुला जेलमध्ये पाठवेन. पटकन याच्यावरती सही कर, कर म्हणजे कर, मला काही ऐकून घ्यायचं नाही. आणि तिने आता आरडाओरडा करून सचिनकडून आता डिवोर्स पेपर साईन करून घेतलेले असतात आणि लगेच ती स्वतःसुद्धा सही करते आणि अर्जुनला म्हणते, लवकरात लवकर हे पेपर कोर्टामध्ये जमा कर, मला याच्याबरोबर लगेचच डिवोर्स हवा आहे असं तिने सांगितलेलं असतं. आणि अशा रीतीने फोटो पाहताच लगेचच अस्मिताने सचिनकडून डिवोर्स घेतलेला असतो. डिवोर्स पेपर त्याच्या तोंडावरती फेकून मारत तिने त्याला धक्का मारून घरातून हाकलून दिलेलं असतं. चल निघ, आताच्या आता या घरातून निघ, मीच तुला या घरामध्ये परत घेऊन आले होते, आता मी स्वतः तुला या घरातून हकलते असं आता अस्मिता सचिनला म्हणते. त्याला घरातून धक्के मारून ती बाहेर काढते. अशा रीतीने तिने आता सचिनला तर हकलून दिलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, साक्षी जिवंत आहे सांगितलं होतं ना, तरीसुद्धा तुम्ही का नाही विश्वास ठेवलात माझ्या बोलण्यावरती? आणि ती रागानेच आता रूममध्ये जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको शांत हो, तू प्लीज एकदा ऐकून तरी घे ना. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, मी पण साक्षीला बघितलं होतं गाडीमध्ये. तेव्हा ती म्हणते, मग मग तुम्ही मला का नाही सांगितलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तू जर शांतपणे माझं ऐकून घेणार असशील तरच मी तुला सगळं काही सत्य सांगेन. तेव्हा अस्मिता इथे आता खूप टेन्शनमध्ये असते, पण आता सत्य समजल्यानंतर ती रिलॅक्स झालेली असते. पण इथे सायलीला मात्र कळत नसतं की अर्जुनने साक्षीला बघूनसुद्धा हे सत्य का लपवून ठेवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की महिपत हा साक्षीसाठी गप्प बसला होता, नागराजच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार नव्हता. मी साक्षीला बघितल्यानंतर मी त्याला एक डील दिलं, त्याला म्हणालो की साक्षी जिवंत आहे हे मला माहिती आहे, हे सत्य जर मी पोलिसांना सांगू नये किंवा कोर्टामध्ये कुणालाही सांगू नये असं तुला वाटत असेल तर नागराजच्या विरोधामध्ये साक्ष द्यायची की त्यानेच तुला सुपारी दिली होती रविराज किल्लेदारला मारण्यासाठी. हे जर तू कबूल केलंस ना तरच मी साक्षीचं सत्य कुणाला सांगणार नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो पण एवढं सगळं करायची काय गरज होती? सांगा ना, जर तुम्ही साक्षीला बघितलं तर त्या गुन्हेगार मुलीला जेलमध्ये टाकायला नको? तिच्यामुळे माझ्या मधुभाऊंना किती त्रास झाला आणि ती बाहेर मोकाट फिरते का, कशासाठी? अहो तुम्ही ते डील केलं आणि आता काय तुम्ही साक्षी जिवंत आहे हे सांगणार नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, आता सध्या साक्षी कुठे आहे ना ते मी आणि चैतन्य शोधून काढतोय. साक्षीचा एकदा का आम्हाला पत्ता सापडला ती कुठे राहते की ती माहिती आम्ही पोलिसांना देणार आहोत आणि तिथपर्यंत पोलिसांना आम्ही पाठवणार आहोत, जेणेकरून साक्षी जिवंत आहे आम्हाला कसं माहिती आणि हे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये म्हणूनच आम्ही हे सत्य अजून कुणाला सांगितलेलं नाही. पण हे बघ सायली, विश्वास ठेव, जे काही केलं ते आपल्या रविराज काकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलं असं अर्जुन म्हणतो. आणि लवकरच साक्षी पकडली जाईल. आता आपल्याला कळले ती जिवंत आहे आणि आता आपल्याला हे सुद्धा कळले की ती कुठे आहे. तेव्हा पोलिसांना सांगून आपण तिला लवकरात लवकर अरेस्ट करूया असं अर्जुनने आता सायलीला विश्वासात घेऊन सांगितलेलं असतं. तिचे सगळे गैरसमज त्याने आता दूर केलेले असतात. तर अशा रीतीने इथे आता एकाच वेळी दोन खुलासे झालेले असतात.
एक म्हणजे साक्षी जिवंत आहे, दुसरी गोष्ट म्हणजे सचिनची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिकरे आहे. आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन आणि सायली यांना अस्मिताला सचिनचा खरा चेहरा दाखवायचा असतो. ते सुद्धा काम आता सायलीने खूपच छान पद्धतीने केलेलं असतं.